ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार करण्यात आलेला आहे। हा सगळा प्रकार दहिसरमध्ये घडला। तब्बल 2 ते 3 गोळ्या त्यांच्यावरती झाडण्यात आलेल्या आहेत। अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार। करुणा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय। 3 ते 4 गोळ्या त्यांना झाडण्यात आल्या आहेत। अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत। दहिसरचे ते माजी नगरसेवक असून त्यांच्यावरती 2 ते 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत। आपापसातील वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय। गोळीबार कुणी केला, का केला हे अद्याप तरी अस्पष्ट आहे। मात्र अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार करण्यात आल्यानं त्यांना करुणा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार। करुणा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय। 3 ते 4 गोळ्या त्यांना झाडण्यात आल्या आहेत। अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत। दहिसरचे ते माजी नगरसेवक असून त्यांच्यावरती 2 ते 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत। आपापसातील वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय। गोळीबार कुणी केला, का केला हे अद्याप तरी अस्पष्ट आहे। मात्र अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार करण्यात आल्यानं त्यांना करुणा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार। करुणा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय। 3 ते 4 गोळ्या त्यांना झाडण्यात आल्या आहेत। अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत। दहिसरचे ते माजी नगरसेवक असून त्यांच्यावरती 2 ते 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत। आपापसातील वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय। गोळीबार कुणी केला, का केला हे अद्याप तरी अस्पष्ट आहे। मात्र अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार करण्यात आल्यानं त्यांना करुणा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार। करुणा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय। 3 ते 4 गोळ्या त्यांना झाडण्यात आल्या आहेत। अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत। दहिसरचे ते माजी नगरसेवक असून त्यांच्यावरती 2 ते 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत। आपापसातील वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय। गोळीबार कुणी केला, का केला हे अद्याप तरी अस्पष्ट आहे। मात्र अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार करण्यात आल्यानं त्यांना करुणा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार। करुणा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय। 3 ते 4 गोळ्या त्यांना झाडण्यात आल्या आहेत। अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत। दहिसरचे ते माजी नगरसेवक असून त्यांच्यावरती 2 ते 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत। आपापसातील वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय। गोळीबार कुणी केला, का केला हे अद्याप तरी अस्पष्ट आहे। मात्र अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार करण्यात आल्यानं त्यांना करुणा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय।